मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांना पहिल्यांदा परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज सोमवार आहे. आजपासून तुम्ही सगळे पॉझिटिव्ह माइंडसेट घेत सॅटर्डेपर्यंत स्वतःला कॅरी करायचं आहे. अभ्यास व्यवस्थित झालेला आहे. काहीच नवीन वाचायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. थ्री इडियट्समधला तो एक कार्यकर्ता होता, आठवतं का? परीक्षेच्या दृष्टी असं दरवाजाच्या खालनं काहीतरी टाकणारा. तसे बरेच कार्यकर्ते आता तुम्हाला भेटतील व्हॉट्सॲप ग्रुपवर, टेलिग्रामवरती. हे वाचून जा, ते वाचून जा, यातनं प्रश्न त्यातनं प्रश्न. ऐकू नका. स्वतःच्या मनाचं फॉलो करा, गपचूप रिव्हिजन करा. आणि आय नो की आता वाचायला बोर होतं, प्रश्नपत्रिका सोडवा. जेव्हा बोर व्हायला लागेल वाचायला, प्रश्नपत्रिका सोडवा. सी सॅटला डेडिकेटेड टाइम द्या. कालचा UPSCचा पेपर तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल. लिटमस टेस्ट आहे. RCचे मार्क कमी करून टाकले, क्वांटची टफनेस वाढवून टाकली. आता उरलेला टाइम बिलकुल दुपारी झोपायचं नाही कोणीच. सवय लावा स्वतःला. आता तुम्हाला परीक्षा केंद्र कळालेलं आहे, जायला किती वेळ लागणार आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. मग ती सवय झाली पाहिजे की सकाळी 6 म्हणजे 6ला मी उठतोय, 7पर्यंत आवरून होऊन 7:15ला घर सोडतोय, 8:30ला मी केंद्रावरती आहे. आणि मग पुढचं माझं टाइम टेबल दिवसभराचा. पुढल्या काही दिवसांमध्ये जेवणावरती कंट्रोल ठेवा, सो दॅट तुमचं पोट व्यवस्थित राहील, गडबड होणार नाही. कुठेही अशा ठिकाणी बसू नका जिथे तुम्हाला मच्छर चावतील, पाऊस लागेल, तब्येत खराब होईल, असं काहीच करू नका. कारण या परीक्षेसाठी तुम्ही वर्षभर प्रचंड मेहनत केलेली आहे. त्यामुळे आता ती मेहनत तुम्हाला प्रत्यक्षात उतरवायची आहे येत्या संडेला. म्हणून प्लीज काळजी घ्या. मी सुरू करतोय की परीक्षा केंद्रात आणि त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन. मला माहिती आहे बरेच विद्यार्थी आयोगानं दिलेली जी महत्त्वाची PDF आहे ती वाचत नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना. आयोगानं व्यवस्थित ती PDF अपलोड केलेली, आपण तिला वाचत नाही. मला माहिती आहे, मी तुमच्यासमोर घेऊन येतो. तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना ती नक्की पाठवा, गरजेचीच आहे. तत्पूर्वी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की करून घ्या. आणि खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण आहे, तिला देखील जॉईन करून घ्या. मित्रांनो, मी आपल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून काही सेशन जे PWवरती घेतोय त्याची लिंक तुम्हाला मिळू शकते. याकरता करण्याचं काम आहे, हा माझा नंबर आहे. तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट हे 2 मला व्हॉट्सॲपवरती पाठवा. मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेन. सुरू करूया. आयोगानं काय म्हटलेलं आहे त्याच्याकडे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची माझ्याकडनं सूचना, शनिवारी संध्याकाळी तुम्ही परीक्षा केंद्राला भेट द्यायची आहे. की हेच माझं परीक्षा केंद्र आहे का? आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की नाशिकला सिडकोमध्ये एक LVH आणि KBH नावाची शाळा आहे, जवळजवळ आहे. त्यामुळे ते एका विद्यार्थ्याचा अटेम्प्ट वाचला, जवळजवळ नसती तर गेलंच असतं. ते नंबर KBHला जाऊन बसला LVHला, झाली ना गडबड. तुमचं केंद्र तिथं आहे का स्पष्ट करून घ्या एकदा. वर्षभर अभ्यास केलेला मी परत परत सांगतो. शनिवारी संध्याकाळी टेहाळणी करून या, माझं केंद्र हेच आहे का, गुगल मॅप मला बरोबर घेऊन जातोय का, वेळ किती लागतोय ते. शनिवारी संध्याकाळी आपल्याला केंद्राला भेट द्यायची आहे. किमान 1.5 तास आधी पोहोचायचं आहे. म्हणजे 10चा पेपर आहे, 8:30ला तुम्ही केंद्राच्या तोंडावर पाहिजेच पाहिजे तिथे. जाताना कॅप करून जा, येताना पायी चालत या, कोणी बघणार नाही. जाताना शांत असले पाहिजे तुम्ही, व्यवस्थित कॅप करून जा. ते म्हटलंय पुढे सार्वजनिक साधनं वापरा, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी वापरा, ज्यांना आहेत थोडेफार पैसे आणि खर्च करण्यासाठी पण. तर अटेम्प्टची वेळ आहे, शांत राहिलं पाहिजे डोकं आपलं. AC कॅब करायची, ओला उबर मस्तपैकी बसायचं आणि तिथे जाऊन पेपर द्यायचा. तर जाताना तसे जा, येताना तुम्ही चालत आलात तरी तुम्हाला कोण काय बघणार नाहीये. जाताना आपलं डोकं शांत राहिलं पाहिजे. तिथं कंडक्टरशी भांडण केलं, TCशी भांडण झालं, तसले उद्योग नका करू. जाताना शांततेत तिथे पोचा. पुढे जाऊया. हॉल तिकीटच्या किमान 2 प्रिंटआउट घ्या, किमान 2. लागणार एकच आहे, तुम्ही किमान 2 घेऊन ठेवा. गडबड झाली, सापडलंच नाही, ब्लॅक अँड व्हाईट चालणार आहे ते, उगाच त्याची कलर झेरॉक्स कुठेच काढत बसू नका. आता या सर्व सूचनांचं व्यवस्थित पालन करायचं आहे, नीट वाचा. परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थिती करता निर्धारित वेळेत उपस्थित राहून उपस्थिती नोंदवणं अनिवार्य आहे. वेळेत तिथे असलंच पाहिजेत तुम्ही, फर्स्ट. सेकंड, आयोगाच्या ऑनलाईन संकेतस्थळावरूनच तुम्हाला मूळ प्रत डाउनलोड करायची. ॲज आय टोल्ड यू, ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी चालेल. तुम्हाला तिथे झाडाझडती, त्याच्यानंतर ओळख पटवणे, हजेरी नोंदवणे, सूचना यासाठी
गरज आहे की तुम्ही तिथे लवकर पोहोचले पाहिजे, म्हणून मी सांगितल्याप्रमाणे आणि आयोग पण म्हणताय त्याप्रमाणे 1.5 तास आधी, म्हणजे तुम्ही 8:30ला तिथे पाहिजे म्हणजे पाहिजे. मग खूप सारे प्रॉब्लेम आपल्या महत्वाच्या दिवशीच होतात. तुमच्या बरोबर पण असं होतं का रे की खूप महत्वाचा दिवस आहे आणि त्याच दिवशी गडबड होतीये सगळी? त्याच दिवशी होतं सगळं. पाऊस येणार, बंदच पडणार, काही कुठंतरी मोर्चेच निघणार, घोळच होणार. तर काळजी घ्या. तिथे मुंबईमध्ये ज्यांचं ज्यांचं सेंटर आहे त्यांनी ते लोकल, तुम्हाला माहिती आहे संडेला काय असतंय तिथे हाल, तर काळजी घ्या. कुठे मेगा ब्लॉक आहे, कुठे ब्लॉक आहे, काय ते सगळं बघा बाबांनो, आणि अकॉर्डिंगली त्या गोष्टीची काळजी घेऊन तिथे पोचा. पुढे नेक्स्ट. आता टाइम टेबल बाबत ते म्हणतात नीट लक्षात घ्या, जीएस ते सीसॅटच्या पेपरमध्ये तिथेच थांबा. घोळ करत बाहेर हिंडायला जाऊ नका. आपल्या 2 मुलांनी हा पराक्रम करून झालेला आहे. सीसॅटच्या पेपरच्या आधी जीएस लय भारी गेला, त्याला थोडंसं खाऊन येऊन निघाले बाहेर. टिंगल टवाळी करत तिथे 5 मिनिटं उशीर झाला, परीक्षा केंद्रात घेतलं नाही. गपचूप आजच तुम्ही संडेला काय खाणार आहे ना त्याचा एक डबा प्रिपेअर करून घेऊन जा. त्याच्यात दुपारच्या वेळेला फळं असतील असं बघा. आजपासून त्याची प्रिपरेशन करा की तुम्ही दुपारी जेवला नाही तरी चालेल, थोडी फळं खाल्ली, थोडं काहीतरी पाणी वगैरे पिलात, थोडंसं पाणी वगैरे. बाकी तुम्हाला माहिती आहे याचे त्रास काय होऊ शकतात ते जास्त पाणी पिल्यानंतर. सीसॅट पास व्हायचं म्हणजे 67 मार्क मिळवायचे, ते पण इझी टास्क नाहीये. त्यामुळं तिथं पोट व्यवस्थित राहिलं पाहिजे, पाणी कमी पिलं पाहिजे तुम्ही, नाहीतर सतत तुम्ही तर बाहेर जायला अलाउडच नसतं बा, तर गडबड होईल तुमची सगळीच्या सगळी. त्यामुळं प्लीज शांततेत तिथे तुमचं टाइम टेबल जपा. 3 ते 5 तुम्हाला वॉशरूमला जाण्याची गरज नाही पडणार आहे, ह्याची पण काळजी घ्या. सकाळी 10 ते 12 पण याची काळजी घ्या सगळ्यांनी. एकदम पोट भरून नाश्ता करून पण जाऊ नका आणि खूप कमी पण नसू ते. तर ह्या गोष्टींची काळजी घ्या. छोट्या छोट्या गोष्टी आहे पण तिथं जाऊन प्रॉब्लेम तयार करतात. नेक्स्ट. परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक, अन्य कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत तिथे तुम्हाला तिथं मध्ये घेऊच देणार नाहीत ते लोक. पार्किंगचे प्रॉब्लेम असू शकतात, त्यामुळे जरा तुम्ही काळजी घ्या. बाकी ह्या 1.8 बद्दल मी काही जास्त बोलणार नाही. आय होप तेवढे म्हणजे चुकीचे व्यक्ती माझा व्हिडिओ पाहत नसतील. आता तुम्हाला जो नंबर दिला गेलेला आहे तिथंच तुम्ही बसणं अपेक्षित आहे. आता असं 2-3 गोष्टी असू शकतात. एक, त्याच्यामध्ये तुमचा ना तिथे बेंच खराब असू शकतोय. 2, तिथे पंखा नसू शकतोय. 3, गोंगाट असू शकतोय. 4, एक्झामिनर सतत आजूबाजूला येतोय. 5, या 4 व्यतिरिक्त परिस्थिती. तर जे पुढली 5 दिवस उरलेले आहेत ना, त्या 5 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींची तुम्ही तिथं पडताळणी करा. आज तुम्ही माझा व्हिडिओ बघतात, आज बिना पंख्याचं तिथं थांबून बघा. विदर्भामध्ये प्रचंड गरमी आहे, मला माहिती आहे. आज सकाळचीच न्यूज आहे की 2 तारखेपर्यंत तर तापमान असंच राहणार आहे. बिना पंख्याचं तुम्ही तिथे बसतात का हे बघा, चेक करा स्वतःला, गरज येते. गोंगाटामध्ये एखादा पेपर देऊन बघा. आईला सांगा सतत तू आजूबाजूला यायचा, आवाज कर, माझं कॉन्सन्ट्रेशन लागतं का मला ते बघू दे. सगळ्या गोष्टींचं ट्रायल अँड एरर करा. तुम्ही अधिकारी झाल्यानंतर पण हे ट्रायल अँड एरर तुम्हाला करावं लागणार आहे. उपमुख्यमंत्री साहेबांची व्हिजिट आहे, मुख्यमंत्री साहेबांची व्हिजिट आहे, सगळं तुम्हाला बघायचंय. तिथं गडबड झाली की पहिले तुम्हालाच धरणार आहेत ते. त्यामुळं सेम तुमच्या पेपरबाबत पण तुम्हाला आत्ता करायचंय. सगळ्या गोष्टींचं ट्रायल अँड एरर करायचं. हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का. तो ट्रायल अँड एरर रविवारच्या पेपरला बरोबर आला पाहिजे. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही हा व्हिडिओ नंतर शोधत येणार आहे की सर ते केलं त्याचा फायदा झाला, गोंगाट होता पण मला काय फरक नाही पडला. माइंडसेट काम करणार आहे तिथे. 10 ते 12 आणि 3 ते 5 तुमचा माइंडसेट काय होता हेच काम करणार आहे. आता अभ्यास झालेला आहे सगळा, आता रिव्हिजनचा टाइम आहे. तुम्ही त्या दिवशी तुमचा माइंडसेट काय ठेवतात त्या 4 तासांमध्ये हे तुमचं यश आता पक्क करणार आहे. तर उरलेल्या काळामध्ये ते करा. आणि हे सगळं करत असताना डायरीत लिहून ठेवा की मला कसला त्रास होतो. मग शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्रात जाल ते वाचा. मी हिस्ट्रीचे प्रश्न पहिले सोडवले तर वाव कॉन्फिडन्स येतो. इकॉनॉमीचे प्रश्न सोडवले तर कॉन्फिडन्स येतो. सायन्स शेवटी घेतला तर वाव भारी वाटतं. जे गोष्टींनी तुमचं चांगलं होतंय ते करा. एकदम स्पष्ट आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट. सोबत आणण्याच्या गोष्टी. आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीवरनं तुम्हाला सांगितलंय मी, हॉल तिकीट डाउनलोड करा आणि ते किमान 2 असले पाहिजे. हे मी किमान म्हणतोय. काळ्या शाईचा, हे खूप महत्वाचं आहे, काळ्या शाईचा बॉल पेन, लिक्विड फ्लो, सेलोचा लिक्विड फ्लो घेऊन जा. तो खूप चांगला असतो आणि ते किमान 2 घ्या आणि आत्तापासून वापरायला सुरुवात करा. त्या दिवशी वापरू नका. नवीन पेन घेऊन जाल ना तर त्या सेलो लिक्विड फ्लोच्या वरती असं ते निप सांभाळण्यासाठी ते असतं तिथे.
ते काढल्यानंतर आहे ना तो पेन जरा बोथट करून घ्या आणि तो बोथट केलेला पेन रविवारी वापरा. म्हणजे ते गोल करताना गडबड नाही होणार काहीच. ठीक आहे, ती पूर्ण काळजी घेऊन जा तिथं की पेन रेडी आहे, आता फक्त वापरायचा त्याला. तिथं जाऊन नवीन पेन चला उद्घाटन करूया आणि मग ते उमटतच नाही, खरखर खरखर करत बसले, OMR ची वाट लावली, असलं काहीतरी उद्योग करू नका. OMR ला तर खूप जास्त जपा. हे मी किमान 2 सांगतोय. म्हणजे मी म्हणेल की किमान 3-4 कॅरी करा सोबत, काही फरक नाही पडत ते, पण घेऊन जा. मी सांगितलं तुम्हाला हॉल तिकीट, त्यानंतर ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्स आणि पारदर्शक पाण्याची बाटली. ही पाण्याची बाटली चालणार नाही, ती बिस्लेरीवाली बाटली असती ना ती घेऊन जा. ठीक आहे, आणि तशीच घेऊन जा. उगाचच बाहेर काढून ठेवायला लावली तर तुमचं नुकसान होईल. एक अजून महत्वाचं आहे, तुमचे मोबाईल फोन खूप महागाचे असतात. तुम्ही काय करतात, त्यांना बॅगेत ठेवून ती बॅग बाहेर ठेवतात. अर्ध लक्ष मोबाईलवरती आणि अर्ध लक्ष पेपरमध्ये असतं. मग तिथे सिली मिस्टेक करतात, अर माझी बॅग कोण नेली तर नाही ना, अर हे झालं ना. एक काम करा ना, त्या दिवशी कॅश कॅरी करा सगळीच्या सगळी. 500 लागतात ना, 1000 कॅरी करा. मोबाईल घरी ठेवा, खूपच इमर्जन्सी नसेल तर. खूपच इमर्जन्सी आहे, खूप दूर राहतात आहेत, त्यावेळेला ठीक आहे, इट्स ओके, मोबाईल कॅरी करा सोबत. पण काळजी घ्या त्या गोष्टींची. तुमचा माइंडसेट तिथे बिघडायला एकही गोष्ट कारणीभूत नसली पाहिजे. वॉलेट, तुमच्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी ठेवा. आणि हे सगळं ऑर्गनायझेशन जे ते शुक्रवारी झालं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. नॉर्मल वॉच चालणार नाहीये, डिजिटल वॉच. नॉर्मल वॉच चालणार आहे, डिजिटल वॉच चालणार नाहीये. तर लक्षात घ्या, डिजिटल वॉच अलाउड नाहीये, नॉर्मल वॉच तुम्हाला लागणार आहे, तीच तुमच्या सोबत असली पाहिजे. परवानगी नसलेल्या अन्य कोणतेही साहित्य, बघा त्यांनीच सांगितलेलं आहे, पाऊच, पर्स, बॅग, नोट्स, पुस्तक, पेन, लेखन पॅड परीक्षा केंद्रात न्यायला सक्त मनाई आहे. मी मगाशी सांगितलं ना, तुमचा बेंच खरबुडा असू शकतो, खरबुड्यावरती ऍडजस्ट करा. काही दुसरा उपाय नाही. फॅनचा आवाज येतो, काढ खाड 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 खाड, ऍडजस्ट करा. बाकी काय, आयोग काय तुम्हाला अलाव करणार नाही दुसरं. उत्तरपत्रिकेवर स्वतःचं नाव, कोणतीच ओळख पटेल असले काही उद्योग करू नका. आता नीट प्रकरणी आपण बघतोय काय झालेलं आहे ते. प्रश्न पुस्तिकेत विहित केलेल्या जागीच कच्चं काम करायचं, दुसरीकडे करू नका. प्रश्न पुस्तिकेवर इंग्रजी आद्याक्षरात संचचा तुम्हाला नंबर लिहायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही तो योग्य प्रकारे लिहिला नाही तर गुण 0 दिले जातील. आणि गोल कसं काळं करायचंय ते आयोगानं सांगून ठेवलेलं आहे, अकॉर्डिंगली गोल काळं करा. कशातच काहीच गडबड होईल हे होऊ देऊ नका, आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याने एक वैधानिक इशारा पण दिलेला आहे. वैधानिक इशारा म्हटलेला आहे की गडबड कराल तुमचा कार्यक्रम आम्ही लावून टाकू. ठीक आहे, बाकी गडबड काय ते तुम्हाला सगळ्यांना जास्त माहिती आहे. नेक्स्ट, GS ते CSATच्या पेपरमध्ये हात जोडून नम्र विनंती करतो, बाहेर जाऊ नका. तिथं त्या केंद्रात त्याच्या आजूबाजूला झाडाखाली बसा. शनिवारी तर जमलं म्हणजे आजपासूनच प्रॅक्टिस करा, कमी 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 इव्हिनिंगला जेवण करायचे. दुसऱ्या दिवशी कोणत्याच पद्धतीमध्ये तुमचं पोट गडबड करायला नको. आजपासून सुरुवात करा. दुसऱ्या दिवशी माझं पोट गडबडच नाही झालं पाहिजे, माझं पोट व्यवस्थित राहिलं पाहिजे. तिथे मला हलताच कामा नये. परीक्षा केंद्राच्या बाहेरच जाऊ नका. नॉर्मली या शाळा असतात, तिथले टॉयलेट्स व्यवस्थित नसतात, त्यामुळे बी प्रिपेअर्ड. सोबत तुम्ही टिश्यू पेपर, सोबत तुम्ही बसायला काहीतरी असं काही जर घेऊन जात असाल आणि ते बॅगेट खाली तिथे ठेवत असाल, योग्य आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. टोपी घालून जा विदर्भातल्या विद्यार्थ्यांना. बाकी महाराष्ट्रात त्यावेळेला पाऊस असू शकतोय हे आत्ता तरी दिसतंय. लेट्स होप की तो कुठे कुठे असेल आणि कुठे कुठे नाही. जर पाऊस असेल तर लवकर निघायचंय. मग मधल्या काळात बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. गपचूप तिथे बसा. मित्रांनं सांगितलं इथं वडापाव भारी भेटतो, तुमच्या तोंडाला चवले लगेच जाऊन बसतात तिकडे. काही गरज नाहीये, शांततेत तिथं बसा. तो वडापाव परीक्षा संपली ना त्याच्यानंतर 1 चायवजी 4 खा. तो थांबणार आहे तो वडापाववाला, तो काय निघून नाही जाणार आहे. 31 तारखेला संध्याकाळी 5 वाजल्यानंतर तुम्हाला कोणीच विचारणार नाहीये की तू काय करणार आहेस म्हणून. तुमच्या मनाचं तुम्ही करू शकणार आहे. 31 तारखेला संध्याकाळी 5 पर्यंत स्वतःला जपा स्वतःला. भांडणं करू नका कोणाशी. परीक्षेच्या आधी तरी बिलकुल नाही. तुमच्या माइंडसेटवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात येऊ नका. एस्पेशली अशी लोक ज्यांना तुमच्या ध्येयावरती विश्वास नाहीये, त्यांचं ऐकू पण नका. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळा. तुम्ही सगळ्यांनी खूप छान अभ्यास केलेला आहे. PW वरती आम्ही खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतोय, तिथं अभ्यासाला जॉईन करा. खाली तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल, तिथे जा. आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या. SOP नक्की फॉलो करा. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आपण नेहमी फॉलो करतो
आपला प्रश्न सोडवत असताना तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ही जर्नी तुम्ही आणि मी आपण सोबत पुढे नेलेली आहे. बरेच विद्यार्थी असे आहेत की जे पूर्व परीक्षेपासून ते मुख्य परीक्षा आणि नंतर इंटरव्ह्यू पर्यंत आता माझ्या सोबत असणार आहेत. ही जर्नी जेवढी तुमची आहे तेवढी माझी आहे. त्याच्यामुळं मोठा भाऊ म्हणून काळजीनं हे आधीच्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्लीज त्याला व्यवस्थित फॉलो करा. यश तुमचं आहे. फक्त आता ट्रॅकवरती नीट चालायचं आहे. कोणीच डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही. आता डिस्ट्रॅक्शन खूप येतील, नाही व्हायचं. शांततेत तुमचं एम फॉलो करा, ध्येय फॉलो करा. सगळं छान होणार आहे. सगळं छान होणार आहे. खूप पॉझिटिव्ह सगळं काही होणार आहे आणि यावर्षी आपली पोस्ट निघणार आहे. याच बेतानं पुढली जी काही उरलेला वेळ आहे तो व्यवस्थित स्पेंड करा. परत एकदा माझ्याकडनं तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट पोरांनो. मी तुमच्या सोबत आहे. बिलकुल चिंता करू नका. काही वाटलं कॉन्टॅक्टमध्ये राहा. आपण प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढूया. ठीक आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद.